ठाणगाव येथे शिवस्मारक व मंदिर समोरील अतिक्रमण न हटवल्याने ग्रामस्थांसह सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस। येवला तालुक्यातील मौजे ठाणगाव येथे गट न. 16 मधील खंडेलराव महाराज मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा परिसर सार्वजनिक व महत्त्वाच्या कार्यक्रमांचे केंद्र आहे। मात्र याच परिसरामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी अशोक विठोबा शेळके यांनी ठाणगाव पाटोदा रस्त्यालगत स्वतःची जमीन असतानाही गावठाण हद्दीत बेकायदेशीररित्या कांदाचाळ उभारली असून तिथे मोठा उकिरडा टाकला आहे। सध्या या कांदाचाळीत कुजलेले कांदे टाकण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी सुटली असून पावसाळ्यामुळे उकिरडा व कांदे कुजून दुर्गंधी अधिकच वाढली आहे। यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारखे भयानक आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। उपोषण सुरू वजा तिसरा दिवस। ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभेत व निवेदनाद्वारे तक्रार देऊनही प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मुख्य कार्यकारी प्रदेश अध्यक्ष तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे प्रदेश अध्यक्ष श्री सुनील बबन जाधव, ब्रिक्स ह्युमन राईट्स जळगाव जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र सूर्यवंशी तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री नवनाथ मांडे, श्री भगवान गायकवाड व श्री बबलू अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उपोषण सुरू आहे। या आंदोलनात व उपोषणात हितेश भैरवनाथ दामोद, बाजीराव आसाराम देवडे, वावीसाहेब एकनाथ बोंबेले, गोरख नामदेव अहिरे, कृष्णा अवचित शिंदे, भगवान किसन जाधव, शिवकुमार रंगनाथ माळंद, सुमिल शेकार जाधव, अर्जुन सेवक देवरे, दीपक विनायक खोडके यांच्यासह अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अतिक्रमणावर जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तसेच ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण आमरण उपोषण चालू झालेलं आहे। येवला तालुक्यातील ठाणगाव या गावात पूर्ण तालुक्यातील एकमेव अश्वरोड शिवस्मारक आहे, छत्रपती शिवस्मारक आहे। या स्मारकाच्या परिसरात अशोक विठोबा शेळके या इस्माने कांदाचाळ बांधून अतिक्रमण केलेलं आहे। कांदा हा सडणारी वस्तू आहे आणि तो कांदा सडून दुर्गंधी येते आणि या शिवस्मारकासाठी ते एकदम शिवस्मारकाच्या पावित्र्य राखण्यासाठी ते अजिबात योग्य नाही आहे। परंतु हा इसम वेळोवेळी निवेदन देऊनही ते अतिक्रमण काढत नाही। तालुक्याचं भूषण असलेला एकमेव छत्रपती शिवस्मारक अश्वरूढ स्मारकासाठी आम्ही हे उपोषण चालू केलेले आहे। जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत ते शिवस्मारकाचं पावित्र्य राखण्यासाठी मी स्वतः अजून कृष्णा शिंदे, सुनील जाधव आम्ही तिघंजणं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे। पार एकदम मेलो तरी चालेल, परंतु ते अतिक्रमण काढण्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही।